मनोज जरांगे पाटलांची विराट जाहीर सभा संपन्न झाली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव या सभेला उपस्थित झाला। लाखोच्या संख्येत लोकांनी अतिशय शांततेत हा विराट असा मेळावा यशस्वी केला। परंतु या मेळाव्याने नेमकं काय साधलं? महाराष्ट्रातले सर्व मराठा समाजाचे बांधव एकत्र आल्यानंतर या सगळ्या मेळाव्याचा किंवा मराठ्यांच्या एकत्रीकरणाचा राज्य सरकारवर नेमका काय परिणाम होणार आहे का होणार नाही? येत्या 9 दिवसामध्ये मराठा आरक्षण या विषयावर राज्य सरकार काही निर्णय करणार आहे? हे करणार नाही। करणार असेल तर तो कसा करणार आहे? अशा अनेक गोष्टीवर चर्चा सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी राजकीय क्रोनॉलॉजी आहे या सगळ्या विषयातली ही आपल्यासमोर मांडण्याचा माझ्या भागामध्ये प्रयत्न आहे आणि म्हणून ती महत्त्वाची आहे। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मनोज जरांगे पाटलांचा प्रचंड मोठा मेळावा संपन्न झाल्यानंतर सरकारमधल्या तीनही नेत्यांना प्रचंड टेन्शन यायला पाहिजे, बरोबर? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, पण या तिघापैकी एकालाही टेन्शन आल्याचं आपण काही बघत नाही किंवा आपल्याला पाहायला मिळतही नाही। उलट या मंडळींचे जे छुपे समर्थक आहेत, या मंडळींचे जे छुपे कारभारी आहेत, ते कारभारी जरांगे पाटलांच्यावर आरोप करतायत। एवढ्या मोठ्या प्रचंड मेळाव्याला जत्रा संबोधतायत, महादेवाची जत्रा संबोधतायत। ते परमपूज्य महाराज गुणरत्न सदावर्ते साहेबांनी तर या मेळाव्याची एवढी निर्भत्सना केलेली आहे आणि जरांगे पाटलांचीही एवढी निर्भत्सना केली आहे की लावली रताळं आणि आली केळं अशा पद्धतीनं या मोर्चाची हेळसांड, मेळाव्याची हेळसांड करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलाने गुणवंत सदावर्ते यांनी केलेला आहे। हा सदावर्ते आपण बाजूला ठेवूया। राज्य शासन आता नेमकं काय करणार आहे? काय करणार आहे की करणार नाही? किंवा राज्य शासनामध्ये बसलेल्या लोकांना या सगळ्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा राजकीय फायदा कसा उठवायचा आहे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण सगळे म्हणत असाल किंवा समजतही असाल किंवा गैरसमजामध्ये असाल की मराठा समाज एवढा प्रचंड मोठ्या संख्येने एकत्र झाला आणि या समाजाला येत्या 10 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही किंवा मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला नाही तर उद्या भविष्यामध्ये महायुतीचं जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे, एकनाथ शिंदेचं जे सरकार आहे, अजित पवारांचं जे सरकार आहे, या सरकारला मोठा धक्का बसू शकतो आणि हे सरकार भविष्यामध्ये पुन्हा निवडून येऊ शकत नाही किंवा लोकसभेमध्ये या महायुतीच्या ज्या जागा आहेत त्या अत्यंत कमी होऊ शकतात। कारण एवढा मोठा प्रचंड मोठा समाज जर सरकारच्या विरोधात गेला तर सरकारचा राजकीय दृष्ट्या तो खूप मोठा तोटा होईल, अशी चर्चा आपण सहज करतो आणि ही चर्चा अत्यंत वरवरची असते। परंतु जरांगे पाटलांच्या या विराट शक्ती प्रदर्शनानं, मराठ्यांच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या एकत्रित येण्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे चाणक्य, अत्यंत धूर्त असे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रचंड मोठा फायदा झालेला आहे की नाही? गंमत माझ्या विधानाची। देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये जे घडवायचं होतं किंवा या मेळाव्याच्या माध्यमातून जो संदेश महाराष्ट्रातल्या इतर लोकांच्या समोर घेऊन जायचा होता, खास करून ओबीसींच्या समोर जो संदेश घेऊन जायचा होता महाराष्ट्रातल्या, तो संदेश घेऊन जाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत। आणि म्हणून तुम्ही म्हणाल की यशस्वी कसं होत आहेत, तर महाराष्ट्रातल्या ओबीसी घटकाचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भारतीय जनता पार्टी जोरदारपणे समर्थन करते। कुठल्याच किमतीमध्ये आम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये इतरांना कोणाला प्रवेश देणार नाही किंवा इतरांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण या ओबीसीच्या मध्ये आम्ही येऊ देणार नाही। मुळातच ओबीसींची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये अधिक आहे आणि त्यांच्या आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती अत्यंत कमी आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही अशी भूमिका
देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे. आणि मग अशी भूमिका जेव्हा देवेंद्र फडणवीस घेतात तेव्हा त्यांच्या सरकारला महाराष्ट्रातला मराठा धक्का देणार आहे का? उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मराठा देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलटून पाडणार आहे का? या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा सरळ सरळ उत्तर असं येतं की महाराष्ट्रातला मराठा राजकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचं बाल सुद्धा बाका करू शकत नाही. कारण मुळात त्यांनी जी अशी रचनाच महाराष्ट्रामध्ये करून ठेवली आहे, जी धार्मिक किंवा जातनिहाय रचना किंवा जातनिहाय रचना करत असताना विशिष्ट जातीचं संघटन आणि विशिष्ट जातीला पूर्ण मोकळं सोडणं, ही जी रणनीती भारतीय जनता पार्टीची आहे त्या रणनीतीमध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत. त्यामुळं उद्या मराठा समाजाचा प्रश्न नाही सुटला आणि मराठा आक्रमक झाला, मराठ्यांनी उद्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीला साथ द्यायची नाही असं ठरवलं, विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला साथ द्यायचं नाही असं ठरवलं, तरीही देवेंद्र फडणवीसांची जी स्वतंत्र रणनीती आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि काही विशिष्ट उच्चवर्णीयाच्या जाती यांना एकत्र करून आपलं जे पर्सेंटेज आहे मताचं वोट शेअरिंग आपण ज्याला म्हणतो, हे वोट शेअरिंग 45 ते 49% घेऊन जाण्याचा जो भारतीय जनता पार्टीचा डाव होता तो डाव या आंदोलनाला सक्सेस झालेला आहे. मराठा समाजाचे नेते किंवा मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा आपण सगळेजण कितीही ओरडून म्हणालो की आम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर त्याचा फटका सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही, आपला आवाज आपण जर किती बुलंद केला तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा केसालाही या घोषणेचा धक्का लागू शकत नाही. आणि त्यांना जर तेवढी भीती असती मराठ्यांची, खास करून मराठा समाजाच्या एकत्रीकरणाची, मराठा समाजाच्या प्रश्नाची देवेंद्र फडणवीसांना जर भीती असती तर त्यांनी अशा पद्धतीनं हा प्रश्न चिघळूच दिला नसता. किंवा ज्या पद्धतीनं ते ओबीसीच्या पाठीवरून सध्या हात फिरवत आहेत, ओबीसीच्या मेळाव्याला जात आहेत, ओबीसी जागरण मेळाव्यामध्ये जोरदारपणे भाषण करून सांगतायत की काळजी करू नका, मी आहे, आमचा पक्ष आहे. अगदी नरेंद्र मोदी यांचं ते वारंवार नाव घेतात की ते ओबीसी आहेत आणि ओबीसीचं रक्षण केंद्रापासून ते गल्लीपर्यंत करण्यासाठी आमचा पक्ष सज्ज आहे. या विधानाचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना देवेंद्र फडणवीस मराठ्यांना वापरत असतील राजकीय दृष्ट्या कुठे कसा वापरायचा, किंवा एखाद्या मराठ्यांना संकटातही आणत असतील कुठे कसं आणायचं, परंतु मराठ्यांच्या जीवावर ते राजकारण करतात असं जर कोणाचा गैरसमज असेल महाराष्ट्रामध्ये तर तो त्यांनी काढून टाकण्याची गरज आहे. ते अजिबात मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं राजकारण करत नाहीत. त्यांची पद्धत निराळी आहे. ओबीसीना गोंजारणे, उच्चवर्णीयांच्या उच्चवर्णीय जाती जे आहेत त्या जाती संघटित ठेवणे आणि ओबीसी आणि उच्चवर्णीय या दोन जातीची सांगड घालून आपल्या मताची टक्केवारी इतरांच्या पेक्षा अधिक ठेवणे, ही जी नीती आहे या नीतीमध्ये देवेंद्र फडणवीस पुरते यशस्वी झालेले आहे. लोक अशी चर्चा करतात किंवा थोडंसं उथळपणाने या सगळ्या गोष्टीकडे पाहतात की मराठा जर महाराष्ट्रामधला संघटित झाला तर उद्या सरकार धोक्यात येईल. पण सरकार धोक्यात आणण्या इतपत मराठ्यांची जी एकी होती किंवा मराठ्यांचं जे ऐक्य होतं ते राजकारणामध्ये टिकत नाही. भले आता मेळाव्यामध्ये टिकेल, मोर्चामध्ये टिकेल, आणखीन एखाद्या मोर्चाचं आवाहन केलं तर यापेक्षाही अधिक लोक येतील. पण जेव्हा राजकीय मैदानामध्ये जेव्हा एखाद्या निवडणुका लागतील लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या, त्या निवडणुकांच्या काळात मात्र मराठ्यांची जी भूमिका असते महाराष्ट्रातल्या, ही भूमिका संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या ऐक्याची कधीच आत्तापर्यंत राहिलेली नाही. कारण हा संपूर्ण मराठा समाजामध्ये जेवढा आहे तो विविध राजकीय विचारधारेमध्ये समाविष्ट झालेला आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला काही मराठा, भले जरांगे पाटलांच्या सभेला 100% मराठा येतो, परंतु राजकारणात जेव्हा निवडणुका सुरू होतात किंवा जेव्हा मतदान करून एखादं सरकार स्थापन करायचं असतं त्यावेळेला नेमका मराठा समाजाचे महाराष्ट्रामध्ये सातत्याने 4 तुकडे पडत आलेले आहेत. एक तुकडा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जातो, दुसरा तुकडा हा शिवसेनेकडे जातो, तिसरा तुकडा हा भारतीय जनता पार्टीकडे जातो, चौथा तुकडा हा काँग्रेस पक्षाकडे जातो.
आणि आता तर आणखी नवे 2 तुकडे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतील. एक तुकडा असेल तो एकनाथ शिंदेचा आणि दुसरा तुकडा असेल ते अजित पवार राष्ट्रवादीचा. म्हणजे उद्याच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मराठा 6 ठिकाणी विभागला जाईल. आणि हेच करायचं होतं देवेंद्र फडणवीसांना. नेमकं हे करायचं होतं की मराठा महाराष्ट्रातला कसा विभागला जाईल, कुठल्याही एका पक्षाकडे तो कसा राहणार नाही. आणि हा मराठा जेव्हा इतर 4 पक्षाकडे 3 पक्षाकडे विभागतो तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा त्यामध्ये खूप मोठा फायदा झालेला असतो. असा नेमका फायदा जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळे राजकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीसांचा झाला आहे. महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात की सरकार आता मोठं घाबरलं वगैरे असेल, तर ते सरकार घाबरायचं वगैरे कारण नाही. देवेंद्र फडणवीसांचा जो डाव होता की मराठे रस्त्यावर आले पाहिजेत आणि मराठे अशा पद्धतीनं राजकीय दृष्ट्या विभागले गेले पाहिजेत, या डावामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन हे राजकीय आंदोलन नाही. मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, हा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठीच ते आंदोलन आहे. आणि आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी संसद हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संसदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो, सुटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र लेवलला हा प्रश्न सुटेल अशी आशा बाळगणे किंवा अशा पद्धतीची वाट पाहणे बावळटपणाचं ठरू शकतं असं माझं स्वतःचं मत आहे. हा विषय बाजूला, पण राजकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीसांचा, त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा फायदा झालेला आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी किंवा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी असं समजण्याचं काहीही कारण नाही की आम्ही प्रचंड संख्येनं एकत्र आल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला धक्का देऊ शकतो. अशा प्रकारचा गैरसमज जर आपल्या डोक्यामध्ये असेल तर तो आजपासून काढून टाकलेला बरा. कारण महाराष्ट्रातला मराठा भारतीय जनता पार्टीचं, खास करून देवेंद्र फडणवीस यांचा बाल सुद्धा बाका करू शकत नाही. ही राजकीय प्रामाणिक परिस्थिती आहे. स्वीकारायची असेल तर स्वीकारा आणि स्वीकारायची नसेल तर धन्यवाद. पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.